हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा तोच पिकनिकचा पुढे कंटिन्यू केलेला व्लॉग आहे, ज्याच्यामध्ये आम्ही पोहोचलो होतो वॉटरफॉलला, जिथे आम्हाला एन्जॉय पण करायचं होतं आणि घरी जाता जाता आम्हाला हा एकच वॉटरफॉल लागणार होता। त्यामुळे मग आम्ही इथे येऊन पोहोचलो आणि ऑलमोस्ट बंद होत आलं होतं, बरीच लोक निघत होती, पण आम्हाला थोडाच वेळ टाइम स्पेंड करायचा होता म्हणून मग आम्ही तिथे जायचं ठरवलं। खूप छान वातावरण होतं आणि हे दृश्य बघून तुम्हाला कळतच असेल की किती भारी आहे हा डोंगर। याच्या एक्झॅक्ट बाजूला लोहगड आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही आता सगळ्यांनी ऐकलंच असेल की लोहगड एक्झॅक्ट ह्याच्या बाजूलाच आहे, भाजे धबधबा, आणि त्याच्या बरोबर बाजूला आहे लोहगड। तर इथे आम्ही येऊन पोहोचलो, गाडी पार्क केली आणि सगळेजण पाण्यात भिजण्याच्या तयारीत आलो होतो, पण पूर्ण नव्हतो भिजणार कारण संध्याकाळची वेळ होती आणि घरी पण निघायचं होतं। पप्पा मम्मा बोलावते। ब्लॉगर असणार ते पण यूट्यूबवर। आवाज ऐकून कळलंच असेल तुम्हाला की तिथे किती धमाल चालू होती। एक मोठा ब्लॉगर ग्रुप तिथे आला होता आणि त्यांनी सगळी कोळी आगरी गीतं लावली होती। आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कोळी आगरी गीतांवरती नाचण्यात एक वेगळीच मजा आहे। आणि माझी वहिनी सगळ्यात जास्त एक्सायटेड होते आमच्यामध्ये, तिला असं वाटत होतं की आम्ही सगळ्यांनी मिळून थोडं तरी नाचावं आणि थोडं एन्जॉय करावं, म्हणून ती अथक प्रयत्न करत होती। खूप 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 धमाल आली। खरं तर त्या ग्रुपच्या गाण्यांमुळे आम्हाला जास्त मजा आली आणि इथे वहिनी आम्हाला सगळ्यांना कन्व्हिन्स करत होती की आपण एकतरी डान्स करूया, एकतरी रील करूया असं। तर मग आम्ही प्रयत्न केला, पण असं एकदम बाहेर गेल्यावरती नवीन ठिकाणी थोडं ऑकवर्ड व्हायला होतं, पण ठीक आहे, फॅमिलीसोबत असल्यावरती मजा पण येते, काही वाटत नाही एवढं। निसर्ग आणि हे तर खूप भारीच आहे। आणि आम्ही ज्या टायमिंगला पोहोचलेलो ते टायमिंग खूप भारी होतं, सनसेट होता आणि मस्त वाटत होतं। फायनली खूप वेळ कन्व्हिन्स केल्यानंतर आम्ही सगळेजण तयार झालो नाचायला। तसं तर नाचायला आम्हाला सगळ्यांना आवडतं, पण थोडं बाहेर होतो आणि खूप जास्त लोक होती म्हणून थोडं ऑकवर्ड होतं। पण पाठीमागे तुम्ही बघताय की तो ग्रुप किती जास्त एन्जॉय करत होता आणि त्यांनी ड्रोन आणले होते शूटसाठी, जे हवेमध्ये वरती उडत होते। मुलं तर तेच बघून आधी एक्सायटेड होते की हे काय आहे, पण ते ड्रोनने ते लोक शूट करत होते म्हणून आम्ही थोडं एका साईडला आलो। आधी आम्ही पूर्ण तिथे वॉटरफॉलच्या इकडे गेलो होतो, पण त्यांचं शूट चालू होतं म्हणून मग थोडे साईडला आलो। पण त्यांनी जी गाणी लावली होती त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला, खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं। अशी छोटीशी का असेना, वन डे का असेना, पण एक ट्रिप प्लॅन करा आणि आपल्या फॅमिलीला वेळ द्या, फॅमिलीसोबत वेळ स्पेंड करा, चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करा। आता तुम्ही सगळे बोलाल की तू प्रत्येक ब्लॉगमध्ये हे का सांगते, कारण का आपण लाईफमध्ये जर फॅमिलीसोबत चांगले क्षण स्पेंड केले असतील तर आपल्याला कधीच रिग्रेट होत नाही असं मला तरी वाटतं। त्यामुळे आपला मौल्यवान वेळ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत घालवावा असं मला वाटतं। इथे मी आणि आयांश खूप जास्त मजा करत होतो। मला पण त्यांच्याबरोबर खूप कमी वेळ मिळतो, कारण माझी मुलगीचं
शिक्षण वगैरे सगळं चालू आहे तर नेहमी जाता येत नाही, पण जेव्हा पण जाते तेव्हा मी खूप धमाल करते आणि हा असा धमाल ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्यामुळे माझा चॅनल लवकर ग्रो होईल. आणि आय होप की तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघताय तर सबस्क्राईब करूनच जाल. भेटूयात आपण सगळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघाच, पण त्याचसोबत मी काही फोटोज क्लिक केले होते ते पण तुम्ही बघा. इथे वहिनींचा प्रयत्न सक्सेस झाला आणि एक शेवटची रील आम्ही बनवली जी मी लवकरच पोस्ट पण करेन. बघू आता एडिट करायला जसा वेळ मिळेल तसं करेन, पण एक छानशी रील आम्ही बनवली होती. आणि मग तिथून आम्ही निघालो, कारण घरी येऊन मला कॉटन जिमपर्यंत यायचं होतं, ज्याच्यामध्ये खूप जास्त टाईम लागणार होता. दुसऱ्या दिवशी ऑफिस स्कूल सगळंच होतं. सो मी ब्लॉग इथेच संपवते. आता मग बाय बाय कुठे जबू कुठे गेलेला तू? जबू कुठे गेलेला? पा मध्ये भिजला? कसं होतं पा? अबक बघ पा कसा आहे धबधबा. आणि जबू कशा भिजला धबधब्यात? कसं नाचत होतं जबू? चला तर मग तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत असा छान टाईम स्पेंड करा. अशा निसर्गाच्या ठिकाणी जा जिथे मन आणि डोकं दोन्ही हलकं होईल. स्ट्रेसफुल आयुष्यातून खूप छोटासा ब्रेक घ्या आणि असे चांगले क्षण जगा. आय होप तुम्ही सगळेजण ह्या ब्लॉग नंतर तरी सबस्क्राईब कराल. चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही सगळे काळजी घ्या. बाय.